त्या विहिरींना तुम्ही अंदाज लावू शकता. अरे देवा, हे बघा टायगर बघा, टायगर पोहायला लागला. अरे वा, अरे वा 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 वा. आयुष्यभर लगा गडी बघा आपला किती खुश झालाय लगा, लईच गडी खतरी आहे लगा. हो का, परत उडी. हो का, आयुष्यभर तो का लगेच उडी, लगेच उडी. हो बघा टायगर पोहायला लागलाय आज बाबू. बघा कसा पोहतोय. हो का, सगळे मित्रांनो मेंढर वाड्याला आता आलेली आहेत. शेरडांनी मस्तपैकी पाला बिलाबी खालाया. तर या ठिकाणी बघा चुलीसाठी आपल्या काकीनी कसं नियोजन केलेलं आहे मित्रांनो. बघूच काय नुसतं खायचं बाबा. चालत आली की लगेच भुखल्ली बघू. या ठिकाणी आपलं सगळं आता परतून घेते डाळ. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपला ब्लॉग आता चालू झालेला आहे. जवळजवळ 12 वाजता ब्लॉग चालू केला आहे आपण स्टार्ट. आता इथून पुढचं संपूर्ण दिवसभराचं वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला, या ठिकाणी आपल्या आईचं आणि काकीचं काय चाललंय, काय करायचंय काकी? ताट भरायचे. ताट. आणि त्यासाठी काय बनवताय आता तुम्ही? पोळ्या करायच्या ते मित्रांनो. इथं डाळ शिजायला घातली आणि आई आपली काय करते ते काय करते आई तू? हां, आमटीसाठी लसूण का शियाली घेतले मस्तपैकी. तर आज ताट भरायचे ते आपली आंबाबाईची, त्याकरता स्वयंपाक चालला इथं आपल्या. हां, काय काय म्हणते आंबाबाई तोंडाला येते. आपल्या घरी सगळा स्वयंपाक बिंपाक चाललाय. आणि मित्रांनो आपल्या आईला दादांना जायचे जरा बाहेर. आमच्या घरी आजीबाजी स्वयंपाक करतात आणि मी आता भेटायला चाललेलो आहे. आपल्या दादांना बाहेर जायचे त्याकरता, म्हणजे बाहेर म्हणजे मामाच्या गावाला जायचे आईला आणि दादांना. आज माझ्यासोबत आपला वाघ सुद्धा मेंढर वळायला चाललाय. आज 1 वाजले मित्रांनो. 1 वाजता आम्ही मेंढराकडे चाललो. जरा घरी काम चाललेलं आपलं. आपली मेंढरं सगळी बघा कुठं आणल्या ते दादांनी चारायला. एकदम मस्त अशा चाऱ्यात मेंढरं आले ते आज. हे मित्रांनो राखलेलं आहे. हे चारायला परमिशन नाही, पण आता काय करता, डोंगरात चारा नाही राहिला त्याकरता 2-4 जणांची खंडा आले तर इथं तार कंपाऊंडमध्ये चरायला. बघा पलीकडे 1 जणाची मेहरं चरते आपल्या तर पडेल्या साईडला. असं कप्प आहेत आणि ह्या एका कप्प्यात आपली सगळी मेंढरं चरते ते. आता इथंच चारायची मग न्यायची वाईट डोंगरात. आपल्या मेंढरांची चांगलीच मजा झाली मित्रांनो. म्हणजे हे जे आहे ना कंपाऊंड, हे आपल्याच इथल्या एक मोठ्या मालकांचं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर चारा झाला. आणि दादांनी त्यांनी सहज मेंढरं आणली आणि मेंढरांना चांगलं चरायला गावलं. तर आता फुगल्यात आहे. आता हळूहळू घेऊन जायचे डोंगरात व्हायचं आपला दिवस घालवायचा आहे. मेंढरं तर चांगली फुगल्यात आहे. ही सगळी मेंढरं भरपूर तान्हेल्यात आहे मित्रांनो. आणि ही मित्रांनो सगळ्यात जुनी विहीर आहे आपली. या विहिरीवरती पाणी प्यायला आले ते मेंढरं. बघा किती तान्हेल्यात आहे सगळी, भरपूर ताण लागली. मस्तपैकी पाणी पिते ते या ठिकाणी सगळीच जण. आप्पा सुद्धा आले ते या ठिकाणी मेंढराकड. आप्पा कुठं नेल ती मेंढरं तुम्ही? होय, आज दिवसभर मेंढरा काय चरती ते का मेर? कोणाका जाती त्या? बरं आहे आपलं. तर मित्रांनो माझ्या पाठीमागची ही जी तुम्हाला विहिरीसारखं दिसते का, ही आता मित्रांनो ही पहिली विहीर होती. ही आपली विहीर आता बुजलेली आहे नाही का, म्हणजे असं त्यात माती जाऊन ती बुजली. नाही तर पहिले काय असायचं मित्रांनो, आपलं इकडचा जो शिवार आहे ना, हा पूर्ण बागायती शिवार असायचा जुन्या काळात. पहिले काय लोकांकडे मेंढरं एवढी जास्त नव्हती, त्यामुळं किती खंडीभर मेंढरं म्हणजे 20, 22, 10, 12 अशी बकरी असायची. आणि त्यामुळं बाकीच्या लोकांनी काय करायचं, तर ती मग ही आजूबाजूची सगळी शेती पिकवायची. हुलगं मटकी थोडं असं तसं आपल्या आपण जुन्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तुम्ही पाहिलं नसेल तर बघा माहिती घेईल. पण मित्रांनो ह्या विहिरींचं त्यांना पाणी पुरवलं जायचं. आणि ह्या असं म्हटलं जातं ह्या विहिरी अशा डोंगरात आहेत ज्या काळात संपूर्ण दुष्काळ पडला होता ना, दुष्काळ भरपूर, त्या दुष्काळात सुद्धा ह्या विहिरींना कळशी पाणी घावत होतं. म्हणजे ह्यांना किती पाणी असेल या माया पाठीमागच्या या विहिरींना तुम्ही अंदाज लावू शकता. अरे देवा, हे बघा टायगर बघा. टायगर त्यांनी अचानक उडी आणली. चल, टायगर पोहायला लागला. अरे वा, अरे वा 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 वा. आयुष्यभर लगा गडी बघा आपला किती खुश झालाय लगा, लईच गडी खतरी आहे लगा. हो का, परत उडी. हो का, आयुष्यभर लईच लगा टायगर खतरी आहे मित्रांनो. हो का, आता पळत गेलाय राऊंड हाणायला, राऊंड हाणून येईल आता. हो का आला इकडं कसं आहे
तो का लगेच उडी हो बका टायगर पोहायला लागलाय आज बाबू बघा कसा पोहतोय हो का टायगर बघा टायगर कसे मेंढर ताणतो या त्या आपल्या मोठ्या बोकडाला बघा कसा अडवतोय तो का बोकड त्याला मारायचा बी नुसता मेंढर बसवतोय आज ते गडी चकाळाय मेंढरा काढायला दिवसात लय पळतोय असा चिंगाट पोहतोय काय 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 लय मजा वाटते त्याला आज सगळी मेंढरं पळवायला लागला गोळा कर या ठिकाणी आपली सगळी मेंढरं आता डोंगरात आलेली आहेत आणि आपली मेंढरं वरून चालते खाली शेरड आपल्या भाऊंची शेरड आहे मित्रांनो खाली दऱ्यात तर आपल्या भाऊंची एक शेळी तर बघा कसल्या कडे ती बघा याला म्हणतात शेरड बघा कसला खतरनाक कडा आहे मित्रांनो एवढ्या खतरनाक कड्यात शेरडी जाऊन कशी खाते पाला साला आता आपण ह्याच्यावर सहजासहजी जाऊ शकत नाही पण या शेरडा बघा कशा चालते ते एकदम खतरनाक कडा आहे मित्रांनो वरात काय आपले मेंढर चरणच मित्रांनो आज आता सकाळी त्यांनी शेलका चारा चारलेला दादांनी त्यामुळं मेंढर काय चरतच नव्हती मग मेंढरांना वाईट डोंगरात नेलं पण मेंढर लईच पळायला लागली मग पुन्हा इकडं पडकाने घेऊन आले कुठली बी पडकं राखलेली आहेत असं म्हणजे इथं बी असं कोणी एवढं काही बकरी येत नाही अडचण असल्यामुळं मी बी आता आलो या पहिल्यांदाच चारते ते आता ओली नाही तर लय पळत होते डोंगरातून त्यांनी मला दमावलं मग आता इकडं घेऊन आलोय त्यांना आता आपली मेंढर बघा कसल्या रानात चराय आल्यात मित्रांनो हे सगळं पाळेगाचं राणी म्हणजे काकरलं हे पडीक होतं पहिलं पण काकरून त्याच्यात जे नवीन गवत उठलंय ना ते नवीन गवत आपली मेंढर बघा अख्ख्या रानात पांगले ते सगळ्या रानात पांगून खाते ते आणि या गड्याचं काय चाललंय इथं काय दिसलं बाबा याला मित्रांनो घराचं तरी पोळ असणार आहे आणि त्याच्यात त्याला काहीतरी दिसलं या त्या घरताच गडी असं करतोय पायाने त्याला तर बघा आपली कशी चालली ते सन पळत बघा लई लांब लाईन लागली पटापटा पाऊस आलाय मागून तरी मी वाईची यारवाडीच आणली ती नाही का पटापटा मी आणली ती सगळे मित्रांनो मेंढरं वाड्याला आत्ता आलेली आहेत शेरडांनी मस्तपैकी पाला बिला बी खालाया आणि चांगलाच पाऊस आलाय हो का लगेच शेडमध्ये पळत आली भाऊला भूक लागलेली भरपूर त्याला आपली ज्वारी टाकली खायला हो का या ठिकाणी ज्वारी खातोय बालेगा आणि पाऊस कसा येतोय आहे हा कसा येते चांगला येते जोराने येते हो का अजून बराच दिवस आहे मित्रांनो बाहेर पाऊस पण चांगलाच चालू आहे आपल्या आईने बघा शाल घेतली अंगाव चांगलाच पाऊस येतोय मित्रांनो आता मी घेतली छत्री शूटिंग काढण्यासाठी खास हो इकडं काय चाललंय बाबू काय चाललंय हवा हे आता आपल्या भाऊंना सुद्धा तार करायचे मित्रांनो त्यासाठी हे सगळं खांबीम लावून घेतले ते आणि आपलं आता त्यांचं काहीतरी पालबिल बांधायचं चाललंय या पाल बांधलं नव्हतं बघा आपल्या काकीचं चाललंय आता पालबिल बांधायचं येतोय का पाऊस आणि भिजला का भाऊ कुठे गेलं हा तर या ठिकाणी मित्रांनो बघा कसं झालंय पावसाने सगळी काकाडली ते पालबिल नीट नाही नाणे काय बघती या ते काय तिकडे पडेल गेले वराडते या तर या ठिकाणी बघा चुलीसाठी आपल्या काकीनी कसं नियोजन केलेलं आहे मित्रांनो 2 चुली तयार केली त्या इथं आणि कोबा बिबा बघा कसा एक नंबर असा मस्त केलाय चुलीला येटांचं एकदम भारी इथं तयार केली चूल आणि बघा सगळी आपली गँग आता शाळेतनं बिळेतनं आले बघू चालत आला होय घाटातनं गाडी बंद आहे ना आता कायमुळं कशामुळं गाड्या बंद आहेत हा काम चाललंय त्याकरता गाड्या बंद आहेत मित्रांनो आणि अर्चू काय करते काय दिले हे कोणी दिले तुम्हाला काय काय वाटले वया पेन्सिल पेन खोंडबर
दाखव की एक एक दाखव की असं त्याच्यात काय काय आहे. वा काय काय दिलंय बघा शाळेत आज. कोणी त्यांचं नाव बिव काय होतं. होय आपलं असंच दिलं का तुम्हाला. नका बघा मित्रांनो आपल्या शाळेतल्या गावाकडच्या लहान लहान मुलांना अशी मदत होते. खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. किती वया किती भेटल्यात बाय. आणि ती डबीत काय मग असलं कसला कोल्डोवर. हा अरे वा कोल्डोवर कसला भेटलाय भारी बघा. आणि ह्या 3 वया दिल्यात का. सगळ्यांना दिल्या का. आपली मेळाने गेलेली कुकरी आणते बाबू आणि नानी. बघा बाबूने कसं घेतले खांद्यावर. नानीने 2 आणले ते बाबूने 1. मित्रांनो या ठिकाणी बघा आपली काकी आता शरडांना खायला टाकते. हे आपली सगळी मेंढरं बिंढरं आणि पुढं बघा काय इंद्र धनुष्य. मित्रांनो आता असं लय झूम केल्यावर दिसत नाही. हो का हा बालिंगा धरू. मित्रांनो या ठिकाणी आता आपली डाळ जी केली होती त्या डाळीची आता डायरेक्ट परतून टाकायची. डाळीला पोळ्या बिळ्या काय केल्या जाणार नाही. डाळ फ्राय. हा या ठिकाणी आपली आता डाळ पराठे आहे. बाकी मस्त मसाला बिसाला टाकलाय त्याच्यात. त्यात हळद बिलद टाकली का. हा वा मस्त डाळ परतायचं चाललंय संध्याकाळचं. चुलीला मस्तपैकी जाळ लागलाय आणि इथं डाळ परतायचं चाललंय आपल्या काकीचं आणि आईचं. हो का आपली आई इकडे काकी इकडं सगळी गँग आली आता. हा मसाला टाका चांगलं झणझणीत बनवा. नाही या ठिकाणी आपलं सगळं आता परतून घेते ते डाळ. काय करू मित्रांनो मस्तपैकी आपल्या काकीच्या चपात्या चालल्यात या ठिकाणी. काकी आता चपात्या बनवते. मी बॅटरी लावली. हो कसं दिसते फोकस बॅटरीचा असा जेवढं म्हणजे हे आहे ना तेवढ्यातच असं उजेड दिसते. बाकी हो कसा अंधार आहे आजूबाजूनी सगळा हवा. आणि मी हे आपल्या बॅटरीच्या फोकसमध्ये सगळी माणसं चमकावते. बॅटरी धरून व्हिडिओ काढतोय त्याकरता तुम्ही सबस्क्राईब करा. एवढं मी मेहनतीने व्हिडिओ काढतोय मित्रांनो. बघा पहिली चपाती तयार होते या ठिकाणी. बाय मेहंदी दाखव. आरचू मेहंदी दाखव. मी मेहंदी काढले बघा. आरचूला कशी काढली मित्रांनो कमेंट करून सांगा. ही माझ्या का आवर्जून आली ती मेहंदी काढायसाठी. आरचूबाई आणि आरचूबाईला मी मेहंदी काढली. दाखव बाई नीटनीटकी. बघा मित्रांनो मी आपली ही एडी वकडी काढली. कशी काढली आरचू चांगली. आणि हे तर ते खोल पुसलं की खाली नाव तुझं. तुला म्हणत होतं जेवून बिवून हे कर. हा हा पगोला काढतो ना मेहंदी. पगो काढू मला किती रुपये देणार मग. आणि आप्पा आपलं बसले आप्पा का हटला काय मग अशी कसा पाऊस आलता आपल्याला. हा चांगला जोरात पाऊस आलता. हे काय करताय. हा या अडकी तर खिशातच असतो ना. बघा सुपारी आप्पा आपलं खात्यात. आपलं आजचं जेवण काय बघा या ठिकाणी बघा कशी डाळ पराठे एकदम मस्त लागते. त्याचबरोबर चपाती अजून बी गरमागरम चपात्या तयार होते ते. दादा पलीकडे जेवते ते. भाऊ झालं का जेवण. झालं ना. कशी लागली डाळ. 1 नंबर. हा हवा भाऊ मस्त डाळ खात्यात आहे. काकी चपात्या बनवते आणि आता मला सुद्धा करायचे जेवण या ठिकाणी. तर मित्रांनो आपलं जेवण बिवण केलं. एक व्हिडिओ एडिटिंग केला आणि आता आपल्याला काय काम लागले बघा. हे दिसते का हातात. हे आहे मेहंदीचा कोन आणि या ठिकाणी कोण बसले बघा. सर्वांची लाडकी पगू. पगू काय चाललंय आपलं. हा पगू मित्रांनो आता जवळजवळ 9:30-10 वाजत आले. ते पगू काय झोपली नाही. पगू म्हणली मला तू मेहंदीच काढायची. तर आता म्हणलं पगूला मेहंदी काढायची काय हरकत नाही म्हणलं. आता आपल्या पगूला मेहंदी काढायचं चालले. पाय अशी मेहंदी दाखव. हात दाखव व्यवस्थित. बघा पगूला मेहंदी काढायचे चालले. तर आता मेहंदी काढतो व्यवस्थित पगूला. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या राहुल ठुमरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद. पगू सांग सबस्क्राईब करा म्हणा.
हां बोल एकदा बोल मग मेहंदी काढीन राहिलेली. बोल पटक्यास उशीर होतोय. बोल की. मला नाही येत. मग लाईक करा म्हणा. लाईक करा, शेअर करा म्हण की. शेअर करा, कमेंट करा. हा